महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलच्या CNE किंवा CPT बाबत एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे. महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलकडून CNE किंवा CPTच्या नियमात काही बदल करण्यात आलेले आहेत. आज दिनांक 27 तारखेला एक निर्णय घेतलेला आहे त्यांनी, तर त्याच्यामध्ये नियमात काही बदल केलेले आहेत. आता सुरुवातीला आपल्याला 150 पॉईंटचा क्रायटेरिया होता MNCचा CNE पॉईंटचा रजिस्ट्रेशन रिन्यूल करण्यासाठी, तर आता ते 150 पॉईंट करण्याची गरज पडणार नाही. तर त्याच्यामध्ये काही बदल केलेले आहेत. तर त्याच्यामध्ये काय बदल केलेत आणि लेटर तुम्हाला दाखवतो मी. बघा, हे आजचं लेटर आहे. आज 27 तारखेचं लेटर आलेलं आहे MNCकडून, महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल. बघा, नोंदणी नूतनीकरण म्हणजे रजिस्ट्रेशन रिन्युअल रिलेटेड हे परिपत्रक काढलेलं आहे. तर याच्यामध्ये बघा, ह्याच्यामध्ये विषय दिला आहे त्यांनी की सन 2027 ते 32 मधील नोंदणी नूतनीकरण बाबत, म्हणजे 2027मध्ये जे आपल्याला रिन्युअल करायचं होतं ते वालं. 2027मध्ये एकदा रिन्युअल केलं रजिस्ट्रेशन, तर आपल्याला 2032पर्यंत म्हणजे पुढल्या 5 वर्षासाठी ते रिन्युअल करून मिळतं आपल्याला. तर 2027 ते 2032च्या रिन्युअलसाठी, म्हणजे येणाऱ्या थोडक्यात 27च्या रिन्युअलसाठी. तर याच्यामध्ये बघा, त्यांनी काही संदर्भ दिलेले आहेत. खंडपीठाने दिलेले वैद्यकीय शिक्षणचं, त्याच्यानंतर महाराष्ट्र परिचर्या परिषदेचं म्हणजे MNCचं समितीचं जे काही आढावा बैठक होती त्याचे संदर्भ दिलेले आहेत. तर त्याच्यानुसार बघा, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले की महाराष्ट्र परिचर्या परिषद नियम 1971 नुसार नोंदणीकृत परिचारिका यांच्या नोंदणीचे नूतनीकरण दर 5 वर्षांनी करण्यात येते. रिन्युअल दर 5 वर्षांनं होतं आपलं. तर त्याच्यामध्ये नोंदणीचे नूतनीकरण करण्यासाठी संबंधित परिचारिकाने 5 वर्षाच्या कालावधीत म्हणजे संदर्भ 1 आणि 2 नुसार जे आधी नियम होता त्यांनी सांगितलेला की 150 पॉईंटचा एकूण 150 CNE किंवा CPT क्रेडिट गुण प्राप्त करणे गरजेचं आहे. 150 पॉईंट जमा करणे हे गरजेचं आहे. आता याच्यामध्ये ठीक आहे, तेच इंग्लिशमध्ये दिले त्यांनी. आता याच्यामध्ये बघा, त्यांनी काय सांगितले की महाराष्ट्र परिचर्या परिषदेचे शैक्षणिक वर्ष 2022-23 आणि ते 2026-27 म्हणजे हा 5 वर्षाचा पिरियड, ठीक आहे, जे आपण 22 ते 27मध्ये तो आला. 5 वर्षाच्या नूतनीकरण कालावधीसाठी प्रत्येक शैक्षणिक वर्षात किमान 30 म्हणजे टोटल 150 म्हणजे पर इयर तुम्हाला 30 CNE किंवा CPT क्रेडिट गुण प्राप्त करणे आवश्यक होते. अशा प्रकारे 5 वर्षात टोटल 150 पॉईंट तुम्हाला जमा करायचे होते. तास पूर्ण करणे आवश्यक असल्याची तरतूद आहे. मात्र काही परिचारिकांनी शैक्षणिक वर्ष 2022 ते 25 या कालावधीत CNE किंवा CPT गुण प्राप्त केलेले नाहीत. आता 2022 ते 25मध्ये CNE झाले नाहीत, ठीक आहे. आता त्यांनी सांगितले काही परिचारिकांनी, काही नाही, कोणीच केलं नाही. 2022 ते 25मध्ये ह्या टायमिंगमध्ये CNE ऑर्गनाईज झाले नव्हते, जास्त कोणी केलंच नाही, ठीक आहे. थोडक्यात 25पर्यंत CNE पॉईंट कोणाचे नव्हतेच, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की 25पर्यंत CNE पॉईंट केले नाहीत अशा उमेदवारांना नोंदणी करता येणार नाही. तर 2027मध्ये आता त्यांना नोंदणी करता येणार नाही, कारण 150 पॉईंट पाहिजे होते, तर ते 150 पॉईंटच कंप्लीट होत नाही आहेत. तर याकरिता आता त्याच्यासाठी त्यांनी काय निर्णय घेतला आहे की त्यांनी मार्च 2027पर्यंत म्हणजे आता येणाऱ्या 2027च्या मार्चपर्यंत 30 ते 50 गुण प्राप्त करून घेणे आवश्यक राहील. म्हणजे आता जी 150 पॉईंटची अट होती तर ती आता कॅन्सल केली त्यांनी. तर आता त्यांनी सांगितले की 25पर्यंत तर कोणी केलेच नव्हते, तर आता 2 वर्षामध्ये काही 150 पॉईंट होणार नाही. तर त्यांनी सांगितले की आता 30 ते 50 पॉईंट, ठीक आहे, 30 ते 50 पॉईंटच आता आवश्यक राहतील. अशा प्रकारची सूट ही शेवटची व पुढील भविष्यात कधीच लागू करण्यात येणार नाही. म्हणजे यांनी सांगितले की शेवटची संधी देण्यात येत आहे, की फक्त आता हे 2027चं जे रिन्युअल आहे त्याच्यासाठी त्यांनी फक्त हे एक वेळाच ते एक प्रकारची सूट दिली आहे त्यांनी थोडक्यात, आणि तिथून पुढे 27च्या नंतर परत तुम्हाला 150 पॉईंट जमा करत राहावं लागेल, नंतर सूट दिली जाणार नाही असं सांगितले. मग थोडक्यात आता सध्या जो आपला मेन पॉईंट होता की 150 पॉईंटचा क्रायटेरिया, त्याच्यामध्ये काय बदल झाला, तर बघा त्याच्यामध्ये हा बदल झाला आहे नेमका की आता 150 पॉईंटची गरज नाही. तर आता याच्यामध्ये तुम्हाला कमीत कमी 30 किंवा 50 पॉईंट, 30 ते 50पर्यंत जरी तुमच्याकडं पॉईंट असतील तरी तुमचं 2027मध्ये हे रिन्युअल होऊन जाईल. आता 30 पॉईंट जमा करणं काही मोठी गोष्ट नाही, कारण ऑनलाईनच तुम्ही बघितलं तर MNCच्या साईटवरच फ्रीवालेच 20 पॉईंट आहेत, ठीक आहे. एखादं कोणतंही ऑफलाईनवाला तुम्ही केलं तर 10 पॉईंट मिळून जातील, 30 पॉईंट तर इथंच होऊन जातील तुमचे, ठीक आहे. त्याच्यानंतर ठीक आहे, तेच परत इंग्लिशमध्ये त्यांनी आता याच्यामध्ये त्यांनी काय आणखीन संदर्भ दिले त्याच्याप्रमाणे ते पण सांगितले त्यांनी की परिचारिका संघटनांनी CNE किंवा CPT बाबत 75 तास म्हणजे 75 पॉईंट करण्याची मागणी केली होती. त्या अनुषंगानं पूर्वी एक CNE CPT कार्यक्रमात देण्यात येणारे 5 क्रेडिट गुणऐवजी 10 क्रेडिट गुण देण्याचे परिषदेने म्हणजे MNCनं काय केलं, काही संघटनाची मागणी होती की 150 जो पॉईंटचा क्रायटेरिया आहे तो कमी करावा आणि 75 पॉईंट करण्यात यावा. पण MNCचं म्हणणं काय की थोडक्यात ते दोन्हीकडून एकच केलं. आधी MNC एका CNEला 5 पॉईंट देत होती, तर आता MNC म्हणतं की आम्ही 10 पॉईंट देतो एका CNEला. मग ते दोन्हीचा मिनिंग तोच झाला. तर असं त्यांचं म्हणणं आहे MNCचं, ठीक आहे. तर त्यांनी सांगितलं की
5 क्रेडिट गुणऐवजी 10 क्रेडिट गुण देण्याचे परिषदेने ठरवले. 150 ऐवजी 75 CNE सी पी डी गुण किंवा तास मागणी पूर्ण झालेली आहे. म्हणजे त्यालाच त्यांनी सांगितले की तुमची 75 तासाची जी मागणी होती थोडक्यात ती पूर्ण झालेली आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. भारतीय उपचार्य परिषद नवी दिल्ली परिषद मुंबई यांच्या मार्गदर्शकानुसार म्हणजे थोडक्यात असं ऑफिशियली डिक्लेअर करता येणार नाही की हां आता 150चा क्रायटेरिया कमी करून आता 75चा क्रायटेरिया करण्यात आला, असं करता येणार नाही. तर MNCचं म्हणणं आहे की ऑलरेडी आम्ही 5च्या ऐवजी 10 गुण देतो आहे तुम्हाला, तर थोडक्यात ती तुमची मागणी पूर्ण झालेली आहे. पण आता 150चा क्रायटेरिया कमी करून असं 75 ऑफिशियली असं काही करता येणार नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. थोडक्यात त्या पॉईंटचा मिनिंग तो आहे. ठीक आहे, त्याला हे सोडून द्या, बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट नाही. त्याच्यामध्ये त्यांनी ठीक आहे त्याची इंग्लिशमध्ये दिली आणि त्याच्यानंतर परत त्यांनी सांगितले की त्यानुसार नोंदणी नूतनीकरणासाठी आवश्यक CNE CPD क्रेडिट गुण तास मार्च 2027पर्यंत करणे आवश्यक आहे. याचे सर्व नोंदणीकृत परिचारिकांनी नोंद घ्यावी. म्हणजे थोडक्यात आता त्यांनी नियम चेंज केला, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले की तुम्हाला मिनिमम 30 ते 50 पॉईंट पाहिजे. तर ते आता 2027पर्यंत तुम्ही क्लिक करा. ते आता इझिली ऑलमोस्ट खूप जणांचे तर झाले पण असतील हे पॉईंट. ठीक आहे, तर आता हा मेन चेंज झालेला आहे. 2027च्या रिन्युअलसाठी आता 150 पॉईंट लागणार नाहीत, तर आता 150च्या ऐवजी लागतील आपल्याला फक्त 30 ते 50 पॉईंट, म्हणजे मिनिमम 30 तरी लागतील तुम्हाला, 30 पॉईंट तरी. आणि ते पण सांगितलं मी तुम्हाला की 30 पॉईंट इज 20 तर MNCच्या साईटवरच फ्रीवाले तुम्हाला मिळून जातील, ऑनलाईन 20 आणि एखादा ऑफलाईन जरी CNE केला असेल तर त्याचे 10 पॉईंट मिळून जातील, 30 पॉईंट इथंच होऊन जातील. ठीक आहे, तर हे अपडेट आलेलं आहे MNCकडून. तर आता 2027मध्ये जो MNCचा जो क्रायटेरिया होता 150 पॉईंटचा, तर त्याच्यामध्ये आता कॅन्डिडेटला खूप म्हणजे रिलीफ मिळाली आता की ह्याच्यामध्ये 150 पॉईंट करायला जे कॅन्डिडेटचा टाईम पण जात होता, त्याच्यानंतर पैसा ट्रॅव्हलिंग वगैरे ह्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी ज्या होत्या तर त्या आता करण्याची एवढी गरज पडणार नाही. ठीक आहे, तर 30 जरी पॉईंट असले तरी तुमचं होऊन जाईल. पण ह्याच्यामध्ये ह्यांनी हे सांगितले की कुठे गेले हां ही एक प्रकारची म्हणजे सूट ही शेवटची आणि पुढे भविष्य देण्यात येणार नाही. म्हणजे ह्याच्या अर्थ थोडक्यात त्यांनी सांगितले की हे फक्त 2027चा, आता हा नियम काही इथून पुढे पण लागू राहणार नाही. ह्यांनी काही परमनंट चेंज केलं नाही. ह्यांनी फक्त सांगितले की थोडक्यात 2027चं जे रिन्युअल आहे आपल्याला, 2027चं जे पुढे 2000 आपल्याला कधीपर्यंत मिळणार आहे, हे 2032पर्यंत, मग हे 2027 ते 32 जे रिन्युअल मिळणार आहे, जे आता आपण 27मध्ये करणार, तर ते रिन्युअल फक्त त्या रिन्युअलसाठी त्यांनी तो चेंज केला आहे की 27चं तुम्हाला करता येईल, 30 जरी पॉईंट असतील तरी करता येईल. पण तिथून पुढे 2027पासून पुढे तुम्हाला परत हा 150चा नियम तसाच लागू राहील. तिथून पुढे परत तुम्हाला पर इयर 30 याप्रमाणे CNE पॉईंट हे कलेक्ट करत राहावं लागेल तुम्हाला, असं सांगितले त्यांनी. ठीक आहे, चला सध्या तरी अपडेट आहे. ही डिटेल PDF मी व्हॉट्सअप ग्रुपवर पण शेअर केली, कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला लिंक मिळून जाईल किंवा डिस्क्रिप्शनमध्ये असेल व्हॉट्सअप ग्रुपची, तिथं जॉईन करून तुम्हाला हे PDF पाहिजे असेल कंप्लीट बघू शकता. ठीक आहे, किंवा ह्याच्या व्यतिरिक्त तुमच्या आणखी काही डाऊट असतील तर तिथं ग्रुपमध्ये जॉईन करून तुम्ही विचारू शकता.